याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. कार्यक्रम संपल्यानंतर देखील निर्मले सरांनी व पायघर परिवारांनी माझा छोटासा सत्कार समारंभ घेतला, त्याबद्दल आभारी आहे. भारत म्हणजे काय? हजारो वर्षांचा लाभलेला इतिहास म्हणजे भारत. वैज्ञानिकांनी गौरवलेला भारत, साहित्य सम्राटांनी नटवलेला भारत, शूरवीरांच्या रक्ताचे सरे शिंपलेला भारत, हसत हसत पसावत जाणाऱ्या क्रांतिकारकांचा भारत, शत्रूच्या सुनेलाही आई बहीण मानणाऱ्या छत्रपती शिवरायांचा भारत, सुजलाम सुफलाम भारत, विविध धर्मेमध्ये एकता असलेला संस्कृत भारत. नमस्कार, मी कुमारी प्रणिती राजेंद्र पवार, इयत्ता 9वीतील विद्यार्थिनी. विषय म्हणते चला जगूया देशासाठी. उघडा तो हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास आणि डोकावून पहा त्या सोनेरी पानांमध्ये इतिहास शोध. कुठं गेलं ते नैतिक आणि आध्यात्मिक धोरण? कुठं गेलं ते पानापानामध्ये जाणलेल्या रामराज्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य? आपल्या या भारतासाठी शेकडो हजारो देशभक्तांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अनेक क्रांतिकारकांनी आपल्या रक्ताचे सरे शिंपले आणि तेव्हा कुठे आपल्या या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं. परंतु आजच्या या ठाम द्या आणि मजा करा अशा विचारांच्या तरुणांना काय समजणार आहे? देशासाठी फक्त दिव्यावरच लढायला गेलो तरच देशसेवा होते असं नाही, तर आपण जे काम करत आहोत ते काम प्रामाणिकपणे केलं तर ते देखील एक देशसेवाच होऊ शकते. उदाहरणार्थ, शिक्षकांनी मुलांना योग्य मार्गदर्शन केलं तर तो सुजाण नागरिक होईल, उद्याच्या भारताचा सुजाण नागरिक बनेल. ही देखील एक देशसेवाच आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा वापर न करता सेंद्रिय खताचा उपयोग करून शेती पिकवली तर ती देखील एक देशसेवाच होऊ शकते. अगदी शेतकऱ्यांपासून ते डॉक्टर, इंजिनियर, वकिलांपर्यंत प्रत्येकानं प्रत्येकाचं काम प्रामाणिकपणे पार पाडलं तर ती देखील एक देशसेवाच होऊ शकते. मित्रांनो, गुरुजी शिकवायच्या शाळेमध्ये की भारत माझा देश आहे, परंतु आज वाटतंय की भारत आपला देश आहे. माझा म्हणता म्हणता हा देश इथल्या प्रत्येक रंगात वाटत गेला. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई जाती धर्मात वाटत गेला. कधी देश कधी भगवा हिरवा निळा तर कधी पिवळा झाला आणि रंगांच्या या गर्दीमध्ये तिरंगा कुठेतरी हरवून गेला. तरी देखील तिरंगा आठवतो आम्हाला 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी आल्यावर 3 रंगांचे कपडे घालून पोस्टर, इंस्टा, फेसबुकला अपलोड करण्यासाठी. मग झाले तर सुरू होते इथे स्पर्धा देशभक्ती सिद्ध करण्याची, कटकटलेल्या काळजामध्ये राष्ट्रप्रेम डाउनलोड करण्याची. मित्रांनो, जमल्यास तर यावेळेस स्टोरी माणुसकी डाउनलोड करूया. ती वेगवेगळे ते रंग एकत्र करून तिरंगा तेवढा जोडूया आणि स्वाभिमानाने आणि अभिमानाने म्हणूया की भारत आमचा देश आहे. आजची तरुणाई काहीतरी वेगळाच विचार करते. ती वेगळ्याच वाट्यावरती भरकटत चाललेली आहे. त्यांचं देशावरती प्रेम आहे, परंतु ते फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला चुकाळून येतं. नाहीतर एरवी मात्र मी माझं करिअर, माझी नोकरी आणि माझं कुटुंब यातच ते बरबडलेले असतात. मग प्रत्येकाने विचार केला पाहिजे की मी माझ्या देशासाठी काय करू शकतो आणि मी माझ्या देशासाठी काय करतो आहे. मग ज्या देशानं आपल्याला लहानाचं मोठं केलं, ज्या देशाच्या संविधानाने, घटनेने आपल्याला आपले प्रत्येक हक्क, अधिकार मिळवून दिले, त्याच देशाला सोडून आम्ही नोकरीसाठी, शिक्षणासाठी परदेशात निघून जातो. मग यासाठीच हवं होतं का स्वातंत्र्य? यासाठीच हवं होतं का स्वातंत्र्य? यासाठीच स्वातंत्र्य हवं असतं तर हे तर शिवाजी महाराजांना आधीच माहिती असतं की त्यांची आजची मग उद्यापुढे परदेशात निघून जातील तर त्यांनी स्वराज्याचा घाटाच घातला नसता. मग मला वाटतं उगाच लढण्याबाजी प्रभू देशपांडे, उगाच लढण्यात तानाजी माणूसते, उगाच लढण्याबाजी प्रभू देशपांडे, उगाच लढण्यात तानाजी माणूसते, उगाच मला या तयार झाले शिवा काशी आणि शिवा मला. उगाच फासावर हसत फासावर गेले भगतसिंग आणि राजगुरू, तर त्यांना माहिती असतं की त्यांची आजची पिढी उद्या परदेशात निघून जाईल. तर मग मला म्हणावंसं वाटतं, कोणी ओठो केले मरे, कोणी नोटो केले मरे, कोणी ओठो केले मरे, कोणी नोटो केले मरे, जिंदा होते आजमदत से तो सुखदार से कहते, हमने 3 कभी नो केले मरे, हमने 3 कभी नो केले मरे. यहाँ हिंदू है, मुस्लिम है, सिख है, ईसाई है. यहाँ हिंदू है, मुस्लिम है, सिख है, ईसाई है, पर भारतीय कोई नहीं है. देशभक्ति सिर्फ इंडिया या पाकिस्तान में दिखाई देती है. आणि मुरली देशभक्ती ही 15 ऑगस्ट
मी लाल पिक्चरांची रांगोळी करतो, शांतता राखा असं लिहिलेल्या जागेला आम्ही हमखास कलकलाट करतो. ओळींची शिस्त पाळा, वांग्याची शिस्त पाळा असा बोर्ड जिथे लागलेला असतो तेच आम्हाला माणसांची झुंबडच्या झुंबड पाहायला मिळते. नो पार्किंग या बोर्ड खालीच आम्हाला आल्या गाड्या लावलेल्या पाहायला मिळतात. येथे कचरा टाकू नये असं लिहिलेल्या बोर्ड खालीच कचऱ्यांच्या ढिगाऱ्या पाहायला मिळतात. मग आपला भारत देश कसा विकसित होईल हे याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. शेवटी जाता व्यासपीठाची रजा देताना मी बनवलेल्या दोन ओळी मला इथे सादर कराव्याशा वाटतात. इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. हे फक्त संविधानातच म्हणतोय. इंडिया